बासभर. आई काय झालं? चला येतो होता. हा बसा, जरा वेळ बसा. सर थँक्यू सो मच. हा तुमच्यामुळे मी सुटलोय. म्हणून आज समर सरांमुळे मी इथे आहे. सर तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. देवासारखे धावून आलात साहेब. देव तुमचं भलं करो. हा सगळा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नंतर करू आपण. अनिकेत आत्ताच आलाय घरी, त्याच्याबरोबर वेळ घालवा. हा आई, भेटू आपण नंतर. काय रे? हा येतो. सत्यजित. हॅलो. हॅलो मानसी. अनिकेत आलाय घरी. अरे आत्ताच आला. आणि मी कळवणारच होते तुला, पण बरं झालं तूच फोन केलास. अगं माहितीये मला ते, म्हणूनच फोन केला. एक काम करू, आपण बाकीचं रामायण नंतरच बोलूयात. एक मिनिट. रामायण म्हणजे काय झालं? बाबा रागवलेत का? मानसी, अनिकेत घरी आला ही जशी आनंदाची बातमी आहे ना, तशीच आणखीन एक आनंदाची बातमी तुला द्यायची होती. बाबांनी तुम्हा दोघांना माफ केलंय. हॅलो. बाबांनी आपल्याला माफ केलंय. काय? हो, आता सत्यजित म्हणाला. म्हटलं नव्हतं वाईटातून काहीतरी चांगलं घडणार म्हणून. किंचाळ बाबांची कृपा. जय किंचाळ बाबा. उद्याच्या उद्या बाबांना भेटूया. सर 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 नको 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 सर. जीव जाईल हो माझा. आधीच एवढूच आहे जीव. नको 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 ना. एवढा 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 अजिबात नको सर. एकतर आजच भविष्य वाचलंय की मला दीर्घायुष्य म्हणून, आणि हे काय करतात सर. दीर्घायुष्य पाहिजे तुला? आयुष्य आताच संपवतो. साल्या फोप्यात तुझ्यामुळे लटकलो असतो मी. तुझ्यामुळे लटकलो असतो. तो अनिकेत एक 8-10 दिवस पोलीस स्टेशन मध्ये सडला असता. काय फरक पडला असता रे? साल्या तुझ्यामुळे माझा चुकला. वाचला जीव. जीव वाचला माझा. सर सर नको ना नको सर. चूक झाली. चूक पुन्हा अशी चूक नाही होणार सर. चूक झाली, पण काय चूक झाली ते तर सांगा. तुम्ही जसं सांगितलं तसंच करत आलोय ना आतापर्यंत. एक काम धड करत नाहीस तू. काम करतोय मी सांगितलेली. काम करतोय. तुला असा नाही सोडणार मी. असा नाही सोडणार तुला मी. या जगात सगळ्यात जास्त प्रेम मी स्वतःवर करतो. मी पण. समर प्रताप जहागीरदारवर. साला तुझ्यामुळे माझा प्लॅन फेल झाला. चुकला. परत वाचला वाचला जीव वाचला माझं सर. सर सर प्लीज. अरे येवाना, त्या मिस मानसी माझ्या पायाशी आल्या असत्या. समर सर मदत करा ना. समर सर मदत करा ना. मदत करा ना. माझा आनीला सोडवायला मदत करा ना. मदत करा ना. माझा आणि तिच्या आईला माझा आणि पाणी 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 माझं काय पाणी कसा चुकला. पाणी माझ्या. नको 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 सर नको. माझ्या अख्ख्या प्लॅनवर पाणी ओतलेस तू. आणि तुला प्यायला पाणी हवंय. प्यायला पाणी हवं, खायला पगार हवा. इथे माझे कष्ट, माझा वेळ, माझी एनर्जी सगळं वाया चाललंय. आणि तुला
प्यायला पाणी हवं तुला? आहेत आहेत, दोन्ही आहेत. पायांशिवाय कसं झालं असतं माझं? नाही, नको नको. कितीतरी दिवसांनी घर असं भरल्यासारखं दिसतंय. हो ना. आज लग्नानंतर किती दिवसांनी मी पण मनूला इतकं आनंदी पाहतोय. काका, बाबा, तुम्ही आम्हाला माफ केलं हे खूप आहे आमच्यासाठी. हो बाबा, खरं तर समर सरांनी अनिला सोडवलं म्हणून आम्हाला खूप बरं वाटलं. नाहीतर काय. मानसी, सॉरी, मला कळलं नाही, समर सरांनी काय केलं? ऍक्च्युली पोलिसांनी मला अडकवल्यानंतर समर सरांनी मला सोडवलं ना. म्हणजे त्यांच्या वकिलांनी पोलिसांना फोन केला, मग पुढच्या 10 मिनिटात समर सर तिथे आले आणि पोलिसांनी मला लगेच सोडलं. नाही अनिकेत, काहीतरी कन्फ्युजन होत आहे. म्हणजे ज्या वकिलांनी फोन केला त्या वकिलांचं नाव सावंत. तुझे सगळे केस पेपर त्यांनी तयार केले आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की अनिकेतला सोडा आणि म्हणून त्यांनी तुला सोडलं. नाही, काहीतरी गैरसमज होतोय. समर सरांच्या वकिलांनी पोलिसांना फोन लावला आणि मग पोलिसांनी मला सोडलं. नाही, मान्य आहे, समर सर आले असतील पोलीस स्टेशनला, पण ज्या वकिलांनी फोन केला ते वकील बाबांच्या ओळखीचे आहेत. बाबांनी शब्द टाकला म्हणून त्यांनी या केसमध्ये लक्ष घातलं. पण समर सर म्हणत होते की. अगं मानसी, सगळ्या गोष्टींची खातरजमा करून मी तुला काल रात्री फोन केला होता. म्हणून तर तुला म्हणालो की बाबांनी तुम्हा दोघांना माफ केलंय. अनिकेतची सुटका समर सरांमुळे नाही, बाबांमुळे झाली. आणि बाबांनी तुम्हा दोघांना माफ केलं. काका, थँक्यू. चला, कुणाच्याही प्रयत्नाने का होईना सुटका झाली हे महत्वाचं. आणि समर सरांनीही प्रयत्न केले असतील, ते काही वाया नाही ना गेले. बसा तुम्ही, बसा. असं भरल्या ताटावरून उठणे. बसा बरं, चला बस. चला, गार होतंय जेवण, जेवायला सुरुवात करा. उषा, अगं मुलांपेक्षा तूच जास्त लाजतीयस. येऊ का भरवायला? नाही हो, काय तरी ताई. अगं बाई, विहीणबाई आहेस तू, तुझा मानपान ठेवला पाहिजे, नाही तर आमच्या लेकीला त्रास होईल ना. आई, नको ग माझ्या सासूआईला उगीच त्रास देऊ. वा, सासरची हवा लागली या मनूला. मनू नाही, मनी माऊ. हा, मनी माऊ. चला, करा सुरू.
उषा, खरं सांगू का, आमच्या लेकीला आम्हीच खूप त्रास दिला ग. ती तुझ्या घरी होती ना, म्हणून खरंच आम्हाला काही काळजी नव्हती. अहो, आपण ठरवलंय ना मुलींना आणि जावयाला सगळं सारखं करायचं म्हणून. हो मग कर ना, कोण नाही म्हणतंय. तसं नाही, पण आता सत्यजितला पण गिफ्ट द्यावं लागेल ना. अरे हो, हे तर लक्षातच नाही आलं माझ्या. पण माझ्या लक्षात होतं ना. तुम्हा पुरुषांना व्यवहार ज्ञान आहे का? हे घ्या, मी आणून ठेवलं होतं. खरंच मी नसते ना तर काय झालं असतं तुमचं? खरंय निर्मला, तू नसते तर खरंच काय झालं असतं ग माझं. चला. नीट ठेव, नाही तर इथेच राहील. सत्यजित कुठे आहे? तो आईस्क्रीम आणायला गेलाय. मी काय म्हणतो, एखादा चांगला दिवस बघून पूजा घालूया. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. पण काही म्हणा, आमचे दोन्ही जावई अगदी सोन्यासारखे मिळालेत आम्हाला. हो, नाही पण माझ्या मुली काही कमी नाहीयेत. हो की नाही म्हणू? आई, ऐकतेस ना, आधी तर मनूचं नाव सुद्धा खपत नव्हतं यांना. आता बघ कशी बाजू घेत आहेत. सॉरी सॉरी सॉरी. सॉरी 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 मिस मानसी. चूक झाली असेल त्यांच्याकडून, जाऊ दे, माफ करा. बाबा हो, यांनी एवढी मोठी चूक केली ना, याला याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. काय नाही, मी याला आता कामावरून काढून टाकतोय बस. नको सर. मी याला म्हटलं आधी घरी जायचं, याची माफी मागायची, पायावर डोकं ठेवायचं आणि इकडे चालतं व्हायचं. कुठे जायचं तिकडे जा मग. चल. अहो सर, जाऊ द्या. उगीच आमच्यामुळे कोणाचा जॉब नको जायला. जाऊ द्या, माफ करा त्यांना. बघा बोपे, याला म्हणतात माणूस की. तू काय निर्लज्जार का बघत उभास? चालतो इकडे, चालतो. काय माणूस आहे ते केक. बाबा बाबा, आय एम सॉरी. जमलं तर माफ करा. माझ्या माणसाकडनं खूप मोठी चूक झालीय. खरं तर कुठल्या शब्दात मी माफी मागू मला कळत नाहीये, पण जमलं तर माफ करा. अहो समर सर, तुम्ही का माफी मागताय? और भोपेंची चूक आहे सर. तुम्हीही मला सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. मी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे सर. या आनंदाच्या क्षणी मला हे सगळं करायचं नाहीये, माझी अजिबात इच्छा नाहीये, पण कधी कधी वेळच्या वेळी हे करावं लागतं. बरं अनिकेत, आता यापुढे काळजी घे. हा, प्रत्येक वेळी माझ्यासारखं कोणीतरी तुला वाचवायला येणार नाहीये. काय शेवटी वादळच ते, न सांगताच येणार. आपणच आपली काळजी घ्यायची, हो की नाही? चला येतो. समर सर, एक विनंती आहे. म्हणजे या आनंदाच्या क्षणी आलाच आहात तर जरा 2 घास जेवून जा आमच्या बरोबर प्लीज. नाही नाही बाबा, आता खरंच इच्छा नाही, हो नको मला. नाही नाही म्हणू नका प्लीज प्लीज. अहो सर, प्लीज थांबा ना. बसा. बरं.
तुम्ही वाढायला. हो मी ताट घेऊन येते. एवढ्या छोट्याशा वादळातून वाचलायत म्हणून सेलिब्रेट करताय. करा करा. तुमच्या आयुष्यात आता समर प्रताप जहागीरदार नावाच्या चक्रीवादळाची एंट्री झालीय म्हटल्यावर फार चान्स मिळणार नाही तुम्हाला सेलिब्रेट करायचा. सो आता एन्जॉय मिस मानसी. हे म्हणू तुझ्या इथे काहीतरी लागलंय. अगं नाकावर काहीतरी लागलंय. गेलं नाही अजून. बघ इकडे बघ इकडे बघ. राग होता ना नाकावर तो मी बाहेर टाकला. अरे बाप रे मिस्टर अनिकेत, मॅडमचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. चला निघूयात आता. तू गाडी चालवतो की विमान चालवतो रे? कॉलर काय पकडताय? तू खाली उतर, तुला बघतो. नाही जमणार. नाही मला नाही जमणार गाडी. आणि काय झालं आणि? म्हणून मला नाही जमणार गाडी चालवायला. मला नाही जमणार. आणि अरे तूच म्हणतोस ना विषय गंभीर आहे पण तुझा आणि खंबीर आहे म्हणून. मग आता काय झालं? म्हणून मला नाही शक्य. मला ना मला भीती वाटते म्हणून. मला कळत नाही. मला नाही जमणार. आणि तो एक अपघात होता आणि असे अपघात होत असतात आयुष्यात. रस्त्यावरून चालताना आपल्याला ठेच लागली तर आपण चालणं सोडतो का? सगळं नीट होतंय ना आता. चल 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 ट्राय कर. चल आणि चल. म्हणू अगं मला दूर कुठेतरी जायचंय. चल पटकन. चल पटकन. आणि नाही म्हणू. तो दिवस माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. सगळं शक्य आहे आणि हं? फक्त स्वतःवर विश्वास ठेव. एकदा शांतपणे ट्राय कर. आणि अरे एखादी गोष्ट जमत नाही तर ती अशी सोडून नाही द्यायची. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ट्राय करायचं. काही काळजी करू नको. आणि चल 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 चल. Come on, Ani. चल चल चल. नाही म्हणू. मला वाटत नाही मी आयुष्यात परत कधीच गाडी चालवू शकेन. आणि अरे आणि आणि निघते रे मी. नाही मला नाही जमणार गाडी. काय झालं आणि? म्हणून मला नाही शक्य. मला ना मला भीती वाटते म्हणून.
आणि आणि काय ग? आणि मला जरा मदत करशील? बोल ना. अरे मला ऑफिसला जायला उशीर झालाय आणि आता ऑटो मिळेल असं वाटत नाही. तू मला सोडशील? म्हणून तू जा ना प्लीज. आणि दुसरा काहीच ऑप्शन नाहीये माझ्याकडे. प्लीज चल ना. म्हणून तुला माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना. प्लीज जातो. नाहीतर मी काम करतो, मी चैत्याला सांगतो, तो तुला सोडेल. हा. आणि नवरा म्हणून मला एवढी मदत कर ना प्लीज. असं काय आणि तुला काही प्रॉब्लेम नाही. उगीच काहीतरी डोक्यात घेऊन बसलायस तू. चल. पण तुला नाही कळणार, सोड. विसरून जा ना आणि सगळं. म्हणून बोलणं सोपं असतं. असा किती दिवस पळणार आहेस? आपल्याकडे ना आणि फक्त 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करत आत्ताचं आयुष्य खराब करणं, किंवा मग आत्ताचं जे हे आपलं आयुष्य आहे ना, हे ओंजळ भरून जगणं. ठरवायचं आपल्याला असतं. आणि म्हणून तुला उशीर होतोय, प्लीज जा. अजून उशीर होण्याआधी चल आणि पटकन. म्हणून प्लीज या. तो सांग, तुला कळत नाही का? सॉरी. हे मनू मनू बोपे, नीट ब्रश करत जा. हा बोला बोला. सर, मानसी मॅडम फोनवर बोलत होत्या अनिकेतशी. जवळजवळ 5 मिनिटं बोलत होते. गुलू गुलू. मग खरी गंमत तर पुढे आहे. काय? अनिकेत ऑफिसला तुम्हाला भेटायला येतोय, स्वतः गाडी चालवत, फक्त मानसी मॅडम साठी. जाम हाऊस आहे त्या अनिकेतला ड्रायव्हिंग करायची. येऊ दे येऊ दे, त्यालाही कळेल त्याच्या आयुष्याचं स्टेरिंग कसं माझ्या हातात येते. कळलं का? अंडरस्टँडिंग नॉट. बोप्या, एकदम जुन्या हिंदी फिल्म्स मध्ये दाखवायचं बघ. एखाद्याचं डोकं आपटल्यानंतर मेमरी लॉस व्हायचा, मग त्याची मेमरी परत आणण्यासाठी काय करायचं? त्याचं डोकं पुन्हा आपटायचं. आता कळलं? येस, नाव अंडरस्टँडिंग. म्हणजे परत नवीन बाईकवाला शोधायचा. मेघा, पानं घे ना ग, वाढायला भूक लागली आहे. हो बाबा, वरण गरम झालं की लगेच घेते. आणि हो, सत्यजितला विचार कोशिंबीर खाणार आहे का? आता आहे ते खा. जास्त मी काही करत बसणार नाही. अगं मी करणार आहे. बाबा ते राहू द्या, माझं वरण झालं ना की लगेच घेते. नाही असू दे, मी करतो. मला सांग, सत्यजित आहे का? मला नाही माहित. काय हे? केवढी काकडी सोललीत, अर्धी संपली ती. बरं ती चाखून बघितली का, कडू आहे की नाही ते? अगं मला माहिती आहे. मला सांग, सत्यजित कुठे आहे? मला नाही माहिती. मी कधीशी किचन मध्येच आहे. का ग, आहे का आतमध्ये? नाही. जेवायच्या वेळी नेमके कुठे जातात नाही लोक, काही कळत नाही. सत्यजितच्या डोक्यात समर सरांबद्दल जो संशय आहे त्याची शहानिशा करायला खरंच डबे घेऊन मनूच्या ऑफिस मध्ये तर नाही ना गेले? बाबा, आमचं वय वाढत चाललंय आणि तुमचं कमी होत चाललंय. ए मेघा, इकडे ना. आले.
मला सांग, खरंच ही अशी गंमत झाली तर ग, म्हणजे पुन्हा आपण एक दिवस जरी लहान झालो तर ग? बाबा असं होऊ शकतं का कधीही? हे बघू. हे काय दिसत नाही इथून? एवढं ठळक अक्षरात लिहिलंय तरी दिसत नाही तुला? अहो तसं नाही हो. जाऊ द्या बाबा, पण हे मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं पोस्टर. सोसायटीचा सेक्रेटरी आहे मी. तरी मी तुम्हाला सांगत होते ते सोडा ना सेक्रेटरी पद. ह्यांना पण ना भांडायची हौस काही कमी नाहीये. आई शांत हो. आम्ही फक्त पोस्टर लावण्याबद्दल बोलत होतो. बाबांचं कुणासोबतही काहीही वाजलेलं नाहीये. हे बघ, हे बघ, हे ना मी सोसायटीच्या नोटीस बोर्डावरती लावणार आहे, मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. अरे स्वतःच्या आपल्या जावयाचा बिझनेस म्हणजे काय खायची गोष्ट आहे काय? आपणच ऍड करायला पाहिजे ना ती. मग आणि असं आहे ना, धंदा असा वाढला पाहिजे, वेळ कमी पडला पाहिजे, माहितीये? हे ड्रॉइंग कसं वाटलं? बाबा हे ड्रॉइंग सोडून द्या. तुम्ही आता ड्रायव्हिंग शिका. ड्रायव्हिंग या वयात? बाबा ड्रायव्हिंग शिकायला काही वयाची अट नसते. हे बघा, तुमचा छान वेळही जाईल, शिवाय अनिकेतच्या बिझनेसला हातभारही लागेल. वाव, मस्त मस्त आयडिया आहे, भन्नाट कल्पना आहे. चला उद्या ड्रायव्हिंग क्लास जॉईन करतो. गे काही सांगू नकोस त्यांना. ते खरंच ड्रायव्हिंगला जातील आणि माझ्या डोक्याला टेन्शन इथे. अगं रस्ता क्रॉस करताना 17 वेळा मागे पुढे करतात. हे काय ड्रायव्हिंग शिकणार? त्यापेक्षा तुम्ही ते रेघोट्या ओढता ना, ते बरं आहे. ड्रॉइंग 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 तेच ते रेघोट्या. चला ड्रायव्हिंग. म्हणू काही सांगशील तर कळेल ना काय झालंय ते. म्हणून तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय काहीतरी झालंय. सांगतेस का काय झालंय? मी बोलल्याने सिच्युएशन मध्ये काही फरक पडणार आहे का? म्हणू अगं सांग ना, काय प्रॉब्लेम झालाय? स्पष्ट सांग मला, काय प्रॉब्लेम झालाय? अजून कुठला प्रॉब्लेम व्हायचा बाकी आहे? म्हणजे? आणि समर सरांनी आपल्याला जी जी शक्य आहे ना ती मदत आतापर्यंत केली आहे. मग ती माझी 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी असेल, नाही तर तुझा बिझनेस. प्रत्येक वेळी ते आपल्या पाठीशी उभे राहिले. पण आपण काय? आपण प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टीत फेल झालो रे. आपण दरवेळी त्यांचा विश्वास मोडलाय. म्हणून पण ऑफिसला न जाण्याचा निर्णय? कारण मला कळत नाहीये मी त्यांना फेस कसं करू, काय उत्तर देऊ त्यांना. त्यांनी तुला सोडवलं रे आणि, पण एंड ऑफ द डे तुला कार चालवता येत नाहीच आहे. कॉन्फिडन्स नाहीये तुझ्याकडे. मी काय आजारी पडलोय का बनू? नाहीये मला. गाडी चालवता कॉन्फिडन्स नाहीये माझ्याकडे. पण मी मुद्दाम करतोय का? म्हणून हे मी मुद्दाम करत नाहीये. ड्रायव्हिंग सीटवर बसलो ना की हात थरथरतात माझे. सतत तोच दिवस माझ्या डोळ्यासमोर येतो. काय करू मी? नाहीये हिंमत माझ्यात. मला वाटलं तू समजून घेशील मला. म्हणून हे बघ, एक ना एक दिवस मी. हा एक एक दिवसच महागात पडतोय आपल्याला. नाही म्हणजे या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये, तुझी चूक आहे असं म्हणत नाही रे मी. पण या सगळ्यामुळे समर सरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं. त्यांचं रेप्युटेशन खराब झालं. आणि हे सगळं कोणामुळे? तर आपल्यामुळे. कशी समोर जाऊ त्यांच्या मी? मला ना सतत गिल्ट येतं. आपल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय, आपल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय, सतत असं वाटत राहतं रे. म्हणून मला एक चान्स, लास्ट चान्स. मी करतो सगळं नीट, आय प्रॉमिस. आपले सगळे प्रॉब्लेम्स, थकलेलं घर भाडं आहे ना, हे सगळं मी सॉल्व्ह करतो. आणि हे बघ, आणि यापुढे तुला मान खाली घालावे लागणार नाही, आय प्रॉमिस. विश्वास ठेव माझ्यावर खरंच. आणि माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. पण समर सरांचं काय? म्हणजे अगं ते स्वतः म्हणाले ना त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. आहे
की होता. आणि खरंच सांग मला, आपण असं कितीसं ओळखतो रे समर सरांना? म्हणजे त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवण्याचं कारण काय आहे? कारण त्यांना विश्वास आहे माझ्या कॅपॅसिटीवर. म्हणू, मला काहीही एक्सपिरियन्स नसताना त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले. म्हणून हाच त्यांचा ग्रेटनेस आहे यार. असेल, ग्रेटनेसही असेल, पण त्यांनी प्रत्येक वेळी आपल्यालाच फेवर करणं मला खटकतं. ग्रेट असतील रे ते, पण त्याही पेक्षा जास्त ते जरा विचित्र आहेत. म्हणजे तुला काही नाही तसं काही नाही, पण ते ना कधीही कुठल्याही गोष्टीवरून चार माणसात इन्सल्ट करतात, काहीही बोलतात, कसंही वागतात. आणि आपल्यावर त्यांचे अनंत उपकार असल्यामुळे सगळं ऐकून घ्यावं लागतं, सहन करावं लागतं, कारण आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये. पण असं सगळं किती दिवस चालणार नाही? माझं कामात लक्ष नाही लागत रे, मग त्यावरूनही ऐकून घ्यावं लागतं मला. आणि मी पुन्हा एकदा सांगते, मी फक्त सुखात तुझी साथ देण्यासाठी लग्न नाही केलं. तुला होणाऱ्या त्रासावरही माझा तेवढाच अधिकार आहे. आपण ना सामान्य मध्यमवर्गीय माणसं होतो ना. आपल्यासाठी पैशांपेक्षा जास्त आपला स्वाभिमान महत्वाचा असतो. आणि हाच स्वाभिमान जपण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. असा वेळोवेळी तो पायदळीत उडवलेला मी नाही सहन करू शकणार. म्हणू आय प्रॉमिस, यापुढे तुझ्या स्वाभिमानाला ठेच लागणार नाही, याची मी काळजी घे. बाबा राहू देत, आपण नंतर येऊ. निघते मी. म्हणू थँक्यू.